नमस्कार. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका ठिकाणी जे आहे महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यात. तुम्ही बरोबर ओळखलत, ते आहे आपल्या सर्वांचं स्वामी समर्थ मंदिर. सोलापुरात आलेले अनेक स्वामी समर्थ भक्त अक्कलकोटला वास्तव्य करतात. सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट तालुका हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर आहे. आजही स्वामी समर्थांचे अस्तित्व इथं असल्याचं भाविकांना जाणवतं. भाविकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण करतात असा भाविकांचा विश्वास आणि तशी श्रद्धा देखील आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा ठिकाणाची माहिती घेणार आहोत, त्या ठिकाणी साक्षात श्री स्वामी समर्थांनी आपलं वास्तव्य केलं होतं. अनाथ आणि दिनांचे कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या चरणपादुका देखील अशी या ठिकाणी आहे. आता यानंतर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ते म्हणजे अक्कलकोटला जाण्यापासून तिथं तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांना भेटू शकता, तुम्ही कशा पद्धतीनं प्रवास करू शकता, अक्कलकोटचा इतिहास आणि स्वामी समर्थांची प्रचिती, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या. स्वामी समर्थांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली अशी ही अक्कलकोटची भूमी. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरती असलेल्या या सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट या ठिकाणी लाखो भाविक भक्त रोज स्वामींच्या दर्शनासाठी येतात. आजच्या या कालावधीमध्ये देखील किंवा या कलियुगामध्ये म्हटलं तरी देखील चालेल, मात्र हजारोच्या पटीने हे भाविक भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येतात. कारण त्यापैकी बऱ्याच जणांना स्वामींची प्रचिती आलेली असते. असं देखील म्हटलं जातं की अनेकदा जेव्हा जर तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल तर जर स्वामींची इच्छा असेल तरच तुम्ही तिथपर्यंत पोहोचता आणि मग त्यासाठी मार्ग हा देखील तुम्हाला आपोआपच मिळतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच जाणून घ्यायला हवं की अक्कलकोट येथे स्वामी आले कसे. सुमारे 1856च्या सुमारास ते अक्कलकोट येथे आले. त्यांच्या एका निष्ठावान भक्ताच्या चिंतोपंत तोळ यांच्या भक्तीनं प्रसन्न होऊन ते येथे स्थायिक झाले. अक्कलकोटच्या या शांत आणि भक्तिमय वातावरणामध्ये स्वामींनी तब्बल 20हून अधिक वर्ष भक्तांना मार्गदर्शन केलं. काही लोकांना धर्म व सत्याच्या मार्गावरती चालण्याची प्रेरणा दिली. त्यांचे उपदेश, श्रद्धा, आत्मज्ञान आणि निष्काम सेवा यावरती आधारित सगळं कार्य होतं. स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना निस्वार्थ भावनेनं सेवा करण्याचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं महत्त्व अधोरेखित केलं. 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी महासमाधी घेतली, पण त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती आजही त्यांचे अनुयायी घेत असतात. भक्तांच्या मनामध्ये त्यांचा जिवंत स्पर्श जाणवतो आणि त्यांच्या या कृपेमुळेच भक्तांचं जीवन हे सुख आणि समाधानानं भरलेलं आहे. तुम्ही स्वामी भक्त असाल आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत नाही आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहात, मात्र तुम्हाला जर अक्कलकोटला यायचं आहे तर मग तुम्ही कशा पद्धतीने येऊ शकता. मग त्यासाठी तुम्हाला कोणत्या साधनांचा वापर करायचा आहे, म्हणजे जर तुम्ही रेल्वेने, बसनी अथवा विमानाने यायचं असेल तर कशा पद्धतीने येऊ शकता, यासाठीचा हे थोडंसं मार्गदर्शन. चला तर मग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की अक्कलकोटला आता पोहोचायचं कसं. अक्कलकोटला पोहोचण्यासाठी इथं जोडलेल्या चांगल्या वाहतूक साधनांमुळे आपल्याला सहज पोहोचता येतं. अक्कलकोटच्या जवळच्या विमानतळांपैकी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 292 किलोमीटर आणि सोलापूर विमानतळ हे 40 किलोमीटर आहे. जिथून टॅक्सी आणि बस सेवा पुढील प्रवासासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही आसपासच्या ठिकाणावरून तुम्हाला स्वतःच्या वाहनांनी जर यायचं असेल तर पुणे, मुंबई अशा ठिकाणावरून तुम्हाला बस व्यवस्था अतिशय मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्य शासनानं करून दिलेली आहे. तुम्ही स्वतःच्या वाहनाने देखील इथपर्यंत अतिशय व्यवस्थित आणि आरामात पोहोचू शकता. आता यानंतर पुढील भाग येतो, ते म्हणजे अक्कलकोटच्या मंदिराविषयीची सविस्तर माहिती. चला तर मग पुढे जाणून घेऊया की अक्कलकोटच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही दर्शनासाठी जाल त्यावेळी तुम्हाला तिथं काय काय पाहायला मिळणार आहे. त्यामुळं पुढील गोष्ट ही आता व्यवस्थित ऐका आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वटवृक्षाभोवती उभारलेलं आहे. याच वटवृक्षाखाली स्वामी समर्थ ध्यान करत आणि भक्तांना उपदेश देत असत. हे मंदिर केवळ स्थापत्यशास्त्रीय दृष्टिकोनामधून भव्य नसून ते एक अत्यंत महत्त्वाचं धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्रही आहे. या मंदिरामध्ये अनेक महत्त्वाची स्थानं आहेत, ज्यामधील सर्वात पवित्र स्थान म्हणजे समाधी मंदिर. असं म्हटलं जातं की येथे येणाऱ्या भक्तांना अपार शांती आणि भक्तिमय अनुभूती मिळते. समाधी मंदिराच्या शेजारी असलेले मुख्य मंदिर हे भक्तांना स्वामी समर्थांच्या भव्य आणि तेजस्वी मूर्तीचं दर्शन घडवतं. मंदिरामध्ये एक विशाल असा सभा मंडपही आहे.
जिथे भजन, प्रवचने आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रम होतात. येथे भक्त एकत्र येऊन सत्संगामध्ये सहभागी होतात. स्वामींच्या शिकवणींचे चिंतन करतात. स्वामी समर्थ महाराजांनी अन्नदान हे एक श्रेष्ठ दान सांगितलं आहे. या कारणास्तवच इथे येणारा एकही भाविक भक्त हा माघारी उपाशी जात नाही. जर तुम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये गेलात तर सकाळी 6 वाजता इथे काकड आरतीने स्वामी समर्थांच्या पूजेची तयारी होते. सकाळी 7 ते 11 या काळामध्ये स्वामींना षोडशोपचार अशी अभिषेक घातला जातो, ज्यामध्ये 8 ते 10 या कालावधीमध्ये रोज नित्यपणे लघुरुद्राचं पठण केलं जातं. यानंतर दुपारी 12 वाजता स्वामींना नैवेद्य अर्पण केला जातो आणि संध्याकाळी या सगळ्या गोष्टींचा समारोप हा 7 वाजता आरतीने केला जातो. लक्षात घ्या की अक्कलकोटमध्ये आलेला कोणताही निवासी भाविक भक्त हा अन्नछत्रामुळे अजिबातही उपाशी जात नाही. त्यामुळे अगदी तुमची दिवसभर जरी वणवण झाली तरी अक्कलकोटला आल्यानंतर तुम्ही इथल्या अन्नदानामध्ये नक्कीच स्वतःची भूक ही भागवू शकता. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्कलकोटमध्ये दत्त जयंती, गुरुपौर्णिमा अशा सण किंवा उत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात. बरेचसे भाविक भक्त हे बाकी कोणत्याही वेळी जमलं नाही तरीही दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, गुरुपुष्यामृत योग अशा वेगवेगळ्या मोठ्या दिवसांची वाट बघत अक्कलकोटला नक्की एक चक्कर तर मारतच असतात. तुम्हाला देखील अक्कलकोट मंदिरामध्ये भेट देण्यासाठी यायचं असेल तर वर्षभर भक्तांचं हे उत्साहपूर्ण वातावरण तर असतंच, पण मंदिराला भेट देण्यासाठी योग्य काळ हा ऑक्टोबर ते मार्च या दरम्यानचा आहे. या काळामध्ये हवामान सुसह्य आणि थोडंसं थंड असतं. जर तुम्हाला मंदिराची संपूर्ण भव्यता अनुभवायची असेल तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिन जो एप्रिल महिन्यामध्ये येतो किंवा गुरुपौर्णिमा जी जुलै महिन्याच्या वेळी येते तेव्हा तुम्ही भेट देणं हे खूप उत्तम राहतं. यावेळी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सण आणि उत्सव आयोजित केले जातात. भक्तिमय गाणी, कीर्तन आणि प्रसादाच्या जेवणाचा आनंद तुम्हाला घेता येतो. हे सर्व अनुभव आपल्याला एक नवा आध्यात्मिक अनुभव देत असतात. अशावेळी मंदिराचं वातावरण हे अत्यंत भक्तिपूर्ण आणि हर्षोल्लासानं भरलेलं असतं, जे आपल्या मनाला शांती आणि आनंद देऊन जातं. मंदिराच्या आध्यात्मिक ऊर्जेशी जुळवून घेत आपला अनुभव अधिक समृद्ध होत असतो. त्यामुळं असं म्हटलं जातं की जीवनामध्ये येऊन एकदा तरी अक्कलकोटला जावं. अक्कलकोटला आल्यानंतर आपण फक्त अक्कलकोटापुरतंच राहत नाही, तर आपल्याला याच्या आजूबाजूला अनेक बरीच ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी देखील तुम्ही अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये भेट घेऊन अक्कलकोटला आलेल्याचं समाधान मिळवू शकता. अक्कलकोटपासून अतिशय जवळ असलेलं गाणगापूर हे एक क्षेत्र आहे जिथे श्री दत्तात्रयांचं मंदिर आहे. कर्नाटकामधील गाणगापूर येथे दत्तात्रयांच्या या आशीर्वादासाठी अनेक भाविक भक्त तिथे देखील दर्शनासाठी जात असतात. 75 किलोमीटरवर असलेल्या या दत्तात्रयांच्या मंदिराला तुम्ही देखील अवश्य भेट द्या. त्यानंतर त्या ठिकाणीच असलेलं 50 किलोमीटर अंतरावरचं सिद्धेश्वर मंदिर, हे दोन्हीही गोष्टी ह्या निसर्गाच्या अद्भुत किमयेचं दर्शन आपल्याला घडवत असतात. आणि यासोबतच अक्कलकोटमध्ये असलेला अक्कलकोट किल्ला हा देखील आपल्याला एका स्थापत्य कलेचं दर्शन घडवतो, ज्यामुळं आपल्याला अक्कलकोटला खर्च केलेलं कधीही व्यर्थ जात नाही. अक्कलकोटला तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी अवश्य भेट द्या, जेणेकरून आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान आपल्याला या एका भेटीतच होतं आणि वारंवार त्यानंतर आपली पावलं आपोआपच अक्कलकोटाकडे वळायला सुरुवात होते. स्वामी समर्थ महाराजांनी रविवारी 30 एप्रिल 1878 रोजी चैत्रवद्य त्रयोदशी शके 1800ला बहुधान्य धाम संवत्सरामध्ये अक्कलकोट येथे वडाच्या झाडाखालीच आपला देह ठेवला आणि आपल्या अवतार कार्याची समाप्ती देखील याच वटवृक्षाखाली त्यांनी केली. त्यामुळे हा दिवस स्वामी भक्तांसाठी अतिशय पवित्र आणि स्मरणीय आहे. अक्कलकोट या पुण्यक्षेत्राविषयी आपण या व्हिडिओमध्ये जवळजवळ सर्व माहिती घेतली. अक्कलकोटला येणं हे म्हणजे फक्त स्वामींचं दर्शन नाही, तर आपला आत्मशोध आणि स्वामींच्या चरणी लीन होण्याची ती एक निस्सीम अशी भावना आणि भक्ती आहे. तुम्हाला अक्कलकोटची ही पायवाट नक्कीच एकदा चढायला हवी. अक्कलकोटला आल्यानंतर तुम्हाला इथं जे काही पुण्य मिळेल, जी शांतता आणि जे समाधान मिळेल ते इतरत्र कुठेही मिळणार नाही. त्यामुळं तुमच्यासाठी आवर्जून हा व्हिडिओ काढलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची ओढ अगदी वाढेल आणि तुमची पावलं ही आपसुकच अक्कलकोटाकडे वळायला सुरुवात होईल. आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या एका क्षेत्राबद्दल जिथं जाणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी जाणवल्या असतील तर त्यासाठी क्षमस्व. आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.